श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव। दिवसांमागनं दिवस जात होते आणि त्या नगरीमध्ये त्या कपिला नगरीमध्ये एक सुदाम नावाचा ब्राह्मण राहत होता। काल यवन राज्यामध्ये कपिला ग्राम नगरी असुनी, तेथे वसती सुदाम ब्राह्मण दारिद्र्ये पिडुनी। दारिद्र्याने पिडलेला आहे, दुःख आहे जीवनामध्ये, अत्यंत दुःख आहे। दुःखामध्ये होरपळून गेलेला आहे आणि आता दिवसांमागनं दिवस जात होते, गावात दुष्काळही पडलेला आहे। राजाने सांगितलं की सुदामा, माझं स्तुतिस्तवन कर, मी तुला काहीतरी देईल। सुदामाने सांगितलं की नाही, मी फक्त आणि फक्त कृष्णाचीच भक्ती करतो, मला त्या भगवंताच्या नामाशिवाय गोडवा कशातच वाटत नाही, कारण भगवंताचं नामच असं आहे। गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, 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 गोड तुझे रूप। रस्ता सोडा मध्ये रस्ता। देई माझं प्रेम सर्व काळ, देई प्रेम, देई माझं प्रेम सर्व काळ, देई प्रेम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम। देई माझं प्रेम सर्व काळ, देई प्रेम, देई माझं प्रेम सर्व। तिथं उभे राहा तुम्ही दोघं जण, देई प्रेम, तिथं उभे राहा, तिथंच उभे राहा, तिकडे तोंड करून, तिकडे तोंड करून उभे राहा। गोड तुझे नाम, द्वारपालांना नीट उभं करा सर, नीट उभं करा ना। गोड तुझे रूप, गोड तुझे। आणि आता हा सुदाम ब्राह्मण भगवंताची आराधना करतोय। दररोजच्या नियमाप्रमाणे हा सुदामजी त्या ठिकाणी भगवंताचा गजर करतोय बघा, आणि ती भगवंताची मूर्त आठवण्याचा प्रयत्न करतो। सदा माझे डोळा जळो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा। आणि भगवंताला प्रार्थना करतो, भगवंताला विनंती करतो की हे देवा, तुझं जे रूप आहे ना, ते रूप मी माझ्या अंतःकरणामध्ये साठविण्याचा प्रयत्न करतोय। सदा माझे डोळा जळो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा तुझी मूर्ती। रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या
सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई प्रेम देई माझ प्रेम सर्व काळ देई प्रेम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे दिवसांमागनं दिवस जात होते आणि आता एके दिवशी सुदामाची पत्नी म्हणते की अहो तुम्ही एवढं कृष्ण 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 दिवसभर करत असता त्या कृष्णाला काही जाऊन मागा. अगं कसं काय मागू ग मी, तो राजा आहे, सोन्याची नगरी आहे त्याची, माझ्याकडे काहीच नाही. बघा तुम्ही अपमान वाटत होता हो त्याला, अपमान वाटतोय. ओ जाओ, गेल्या 4 दिवसांपासून माझी लेकरं उपवासी आहेत. तुम्हाला त्यांची कीव नाही येत, तुम्हाला तुमचा अभिमान महत्वाचा वाटतोय. जा एकदा ते तुमच्या मित्राला भेटा आणि त्याला, तो जर तुमचा खरंच मित्र असेल ना तर तो तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही, तो तुम्हाला नक्की मदत करेल. अरे पण मी जाणार कसा, कारण त्याला जर भेटायचं म्हटलं तर मला काहीतरी घेऊन जावं लागेल ना. आणि आता कुठून तरी ते पोहे त्याला, त्या सुदामाला प्राप्त झालेले आहेत. त्या पत्नीने कुठून तरी आणले. 18 विश्वाचं दारिद्र्य त्या घरामध्ये त्या ठिकाणी न आणताय. आणि आता ते पोहे त्या सुदामाच्या हातामध्ये दिले आणि त्यांनी सांगितलं की जा. सुदामाने सांगितलं की बरं झालं, रिकाम्या हाताने जाणं मला योग्य वाटत नाही, कारण शास्त्राचा असा नियम आहे, रिक्त हस्ते न पश्यन्ति राजानाम देवता गुरु. राजा, गुरु आणि देव याला रिकाम्या हाताने कधीच भेटायचं नसतं. नाही तर आम्ही चालले मंदिरामध्ये रिकाम्या हाताने हात हलवत जातात बरेच जण. आता सुदामजी निघालेले आहेत आणि आता सुदामजी मजल दर मजल करत ते त्या चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले हैं हरे कृष्ण श्याम. आवाज वाढवा थोडसा. गाते चले हैं हरे कृष्ण श्यामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. अविराज इकडे या. अविराज बाबा, लोटा और धोती कांधे पे लटकाए, लोटा और धोती कांधे पे लटकाए, तंबुल की पुतली बगल में छुपाए, तंदुल की पुतली बगल में छुपाए, पहुँच द्वारका पुराना, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले हैं हरे कृष्ण श्यामा, गाते चले हैं हरे कृष्ण श्यामा,
सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. आणि आता हे सुदामजी निघालेले आहेत, त्या द्वारकेच्या दिशेने निघालेले आहेत आणि मजल दर मजल करत त्या द्वारकेपर्यंत आता ते पोहोचले. बघितलं तर त्या ठिकाणी सोन्याची द्वारका त्यांना दिसली. कमरेमध्ये वाकलेले आहेत, बऱ्यापैकी थकलेले आहेत, अगदी लांबचा प्रवास करून आलेले आहेत. आणि आता हे सुदामजी ते त्या ठिकाणी उभे आहेत. ते द्वारपाल त्यांना अडविण्याचा प्रयत्न करतात आणि ते द्वारपाल त्यांना म्हणतात की ए बाबा, कोण आहेस तू? त्यावेळेस ते सुदामजी त्यांना सांगतात की बाबांनो, मला अडवू नका रे. माझं नाव सुदाम आहे. काय आहे माझं नाव? सुदाम. आणि मी गोपाल कृष्णाचा भगवंत आहे. गोपाल कृष्ण भगवंताचा मी मित्र आहे. कोण आहे मी? मित्र. आता असं म्हटल्यानंतर ते दोघे हसायला लागले मोठे मोठ्याने हसताय ते. काय कमाल झाली बुवा या माणसाची. तुमच्या गावातल्या एखाद्या माणसाने जर सांगितलं की मी मोदीजींचा मित्र आहे, तुम्हाला कसं वाटेल? उघड फेकून राहिला म्हणस ना, है की नाही? बाकीचे ते बी करायला कमी करत नाहीत. आता सकाळी मोदीजीचा माझा फोन झाला असं म्हणतात. मी नाही बरं म्हणत. असंच प्रकार तिथं घडला. आणि आता हे दोघं जण हसतायत. ते म्हणतात की बाबांनो, अरे मी खरंच गोपाल कृष्णाचा मित्र आहे. त्याचा अवतार बघतायत. काय अवस्था आहे या माणसाची, अंगावर काही नाही. सुदामजी म्हणतात की माझ्या अवतारावर जाऊ नका तुम्ही फक्त माझा निरोप त्या देवाला पाठवा. आणि ते नाही तर मला जाऊ द्या मध्ये. आणि आता ते मध्ये घुसायचा प्रयत्न करतायत सुदामजी. त्या द्वारका नगरीमध्ये घुसायचा प्रयत्न करतात. तसं हे दोघंही द्वारपाल त्याला अडवतात आणि जोरात ढकलून देतात. धडकन सुदामजी खाली पडतायत. आणि आता ते सुदामजी हात वर करून त्या द्वारपालांना म्हणतात. काय म्हणतात? अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात, हात वर करा. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. आणि आता सुदामजी त्यांना सांगतात की बाबांनो, माझ्या अवतारावर जाऊ नका, माझ्या अवतारावर जाऊ नका. मी खरं सांगतोय तुम्हाला. पण आता हे फक्त तुम्ही माझी ओळख सांगा.
मग ती ओळख काय होती? न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। ओ बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। हे आता दोघं एकमेकांकडे बघतात. हे द्वारपाल पाय म्हणे म्हातारं कुठून आलं, आणि म्हणतो कसा आम्ही देवाचा मित्र आहे. पण सुदामजी म्हणतात, ए बाबा रे, बाबांनो, अरे माझी अशी चेष्टा करू नका. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। हो न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। हो बता दो कन्हैया को नाम है सुदामा। एक बार मोहन से जाकर के कह दो, तुम एक बार मोहन से जाकर के कह दो कि मिलने सखाबत नसीब आ गया है, कि मिलने सखाबत नसीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, के दर पे सुदामा करीब आ गया है। सगळा प्रकार बघितला आणि आता त्याला वाटलं, अरे हे सांगून राहिलं म्हणे येड, तर जाय म्हणे बघून ये. नाही हो म्हणे, मी जात, तू जाय. मला काय याच्या शब्दांवर विश्वास वाटत नाही, असं ते दोघं म्हणतायत. द्वारपाल म्हणतात तू जाय, तो म्हणतो नाही तू जाय. बरं बरं ठीक आहे. आणि आता हा एक द्वारपाल श्री भगवान गोपाल कृष्णांकडे येतोय, अगदी धीम्या पावलांनी येतोय. भगवान श्री प्रभू परमात्म्यांच्या त्या राजमहालामध्ये प्रवेश करतो आणि भगवंत आपल्या दोन्हीही पत्न्यांच्या समवेत महाराणी सत्यभामा आणि माता रुक्मिणी दोघांच्या समवेत त्या ठिकाणी आसनावर विराजमान आहेत. आणि आता भगवंत त्या ठिकाणी आसनावर विराजमान आहे. भगवंताकडे बघितलं आणि भगवंतांना प्रणाम केला आणि भगवंतांना सांगतात की भगवंता, कुणीतरी एक पागलसा माणूस आलेला आहे आणि तो पागल मनुष्य म्हणतो की मी देवाचा मित्र आहे. देव म्हणतात असं म्हणे हो. देव म्हणतात त्याचं नाव काय आहे? द्वारपाल सांगतो की देवा, त्यांनी त्याचं नाव सुदामा असं सांगितलंय. काय काय म्हटलं? परत एकदा बोल. सुदामा. आणि आता सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हो लगाया गले से सुदामा को. आता भगवंत धावत त्या ठिकाणी धावत गेलेले बघा. आणि आता सुदामाला बघितलं, सुदामाचा हात हातामध्ये घेतलेला आहे. आणि सुदामाला भगवंत म्हणतात, देवा, खूप दिवसांपासून इच्छा होती रे तुझी भेट व्हावी. सुद्धा मला आश्चर्य वाटलं की एवढं वैभव प्राप्त झालेलं असून सुद्धा देव मला विसरला नाही. बघा तुम्ही, जगाच्या इतिहासामध्ये मैत्रीचं जर उदाहरण जर दिलं गेलं असेल ना, तर ते जगाच्या पाठीवर परमात्मा भगवान गोपालकृष्णांचं आणि सुदामाच्या मैत्रीचं उदाहरण दिलं जातं. आज सुद्धा ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणि आता
सुदामजी भगवंताला विचारतात, देवा हे भगवंता, दोस्ती का सही मतलब क्या है? दोस्ती का सही मतलब क्या है? भगवंत सुदामाला म्हणतात कि सुदामजी, जहां मतलब होता है ना वहां दोस्ती नहीं होती दोस्ती. आणि आता भगवंतानी हातामध्ये तो घेतलेला आहे. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. आणि आता भगवंतानी आपला एक हात त्या सुदामाच्या पाठीवर ठेवलेला आहे. आणि आता सुदामजीचा हात हातात धरून भगवंत व्यवस्थित थोडस ती बासरी खाली घालून देणार. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. आणि आता रुक्मिणी मागलेले हा प्रसंग बघितला की अरे हा कोण आहे, वेड्यासारखा दिसतोय. आणि भगवंत त्याला घेऊन येत आहेत. आणि आता भगवंत त्याला घेऊन येत आहेत. आता महालामध्ये आणण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्या सुदामाला आपल्या बरोबरीचं आसन त्यांना देण्यात आलंय. आणि आता ते सोन्याचं सिंहासन त्या ठिकाणी ठेवण्यात आलं सुदामजीसाठी. आणि सुदामजीला आपल्या बरोबरीने बसवलं. बराबर पे अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से शाम ने धुलाए. चरण आंसुओं से शाम ने धुलाए. आणि आता ते सोन्याचं ताट त्या ठिकाणी आणण्यात आलं, ते पाणीही त्या ठिकाणी आणण्यात आलं. राहू द्या सर, राहू द्या. आणि आता भगवंत त्या सुदामाचे पाय धुत आहेत. आणि त्या पायातले ते जे काटे आहेत ना, भगवंत बघतायत की अरे माझा मित्र मला भेटण्यासाठी आला, एवढ्या लांबून आला. त्याच्या पायामध्ये काटे आहेत. शरीर थकलेलं आहे, श्रमलेलं आहे, घामाने अगदी दुर्गंधी झालेलं आहे. बराबर पे अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से शाम ने धुलाए. चरण आंसुओं से शाम ने धुलाए. चरण आंसुओं से शाम ने धुलाए. बराबर पे अपने सुदामा बैठाए, बराबर पे अपने सुदामा बैठाए, चरण आंसुओं से शाम ने धुलाए. बराबर पे अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से शाम ने धुलाए. चरण आंसुओं से शाम ने धुलाए. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा. ये मेहमान कैसा अजीब आ गया है, यह मेहमान कैसा अजीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. कि दर पे सुदामा गरीब आ गया है.
आणि आता भगवंत आता तर रुक्मिणीला प्रश्न पडला, हा कोण बाबा आला म्हणे. आतापर्यंत भारी भारी गेस्ट येत होते, गेस्ट इंग्रजीत म्हणतात बरं का, लक्षात घ्या, कामात पडल तुम्हाला. हा कोण आला म्हणे, नवीन कपडे बी दडावायचे नाही त्याच्या अंगावर, काय अवतार बनवलाय म्हणे. देवाचा, आमच्या देवाचा तर अवघड आहे म्हणे, कोणालाही डोक्यावर घेतात, पण याला जर देवाने एवढा सन्मान दिला तर हा नक्कीच साधा नाही, हा देवाचा कोणीतरी मोठा भक्त असू शकतो. आणि आता भगवंताची सगळी क्षमवार्ता झाली, सगळी क्षमकुशल झाली. भगवंतानी विचारलं म्हणे, दादा कसं काय व्यवस्थित आहे? काही नाही म्हणे, देवा सगळं बरोबर आहे, सगळं आनंद आहे, सगळं आनंद आहे. हो म्हणे, 4-5 दिवस आता राहा म्हणे. बरं चालेल म्हणे, त्यालाही आनंद वाटला. 4-5 दिवस राहिला, याला आंघोळ घाला रे म्हणे. आंघोळ बिंघोळ घातलं, कपडे बिपडे सगळे चांगले धुतले, रेशमी कपडे बिपडे दिले, खायला चांगलं चांगलं. त्याला काही ते जेवण जात नव्हतं, कारण त्याचं मन कुठं अटकलं होतं, पत्नीजवळ, मुलांजवळ त्याचं मन अटकलेलं होतं. 4 दिवसांपासून मुलं उपवाशी आहेत. आता 4 दिवस झाले, देवा मी जाऊ का घरी? अरे थांब ना अजून. नाही नाही नाही, जातो मी आता. देव म्हणता ठीक आहे, काय हरकत नाही. आता तुम्ही चालले म्हणे, ते आमचे भरजरी वस्त्र काढून ठेवा. इतका राग आला सुद्धा मला, हा सुधारणार नाही म्हणे कधीच. ते कपडे काढून ठेवले, आपले जुने पुराणे घातले, निघाला, गावाकडे निघाला. तसं इकडं मनामध्ये शिव्या देत 4-5 दिवस राहिला, पण विचारलं नाही तुझ्या बायका पोरांना काही खायला आहे किंवा नाही, काहीच विचारलं नाही. हो कसं आहे, एखाद्याने विचारलं असतं, म्हटले असते माझ्या बायकोच्या जुन्या वापरलेल्या साड्या घेऊन जाय, तरी घेऊन आलो असतो. उरलेलं अन्न बिन्न किती दिलं असतं तरी मी घेऊन आलो असतो, परंतु याचं काही खरं नाही. असं म्हणत तो निघाला आणि पालखी त्याला घ्यायला आली. महाराज पालखीत बसा. त्याला काही समजलं नाही, आपण कोण आहात? त्यांनी सांगितलं की आम्ही कपिला नगरीचे सैनिक आहोत आणि तुम्ही आता कपिला नगरीचे राजे आहात. आणि आता त्याच्या लक्षात आलं की अरे, हे सगळं सुख वैभव जर कोणी दिलं असेल ना, तर त्या प्रभू परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे. घरी गेला, पत्नी मुलं सगळे आनंदामध्ये आहे. हे सगळं सुख कोणी दिलं? ते भगवंताने दिलं. आम्हाला सुद्धा प्रभू परमात्मा असंच सुख देत असतो, परंतु आम्ही त्या प्रभू परमात्म्याला सुखामध्ये विसरून जातो. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. त्या भगवंताचं नामस्मरण आपल्याला घडलं पाहिजे. आजची कथा या ठिकाणी संपली असं माहिती जाहीर करतो. आरतीचे मानकरी जे आहेत त्यांनी पुढे यायचंय. या ठिकाणी ज्यांनी हे सादरीकरण केलं, या सगळ्या कलाकारांचे धन्यवाद. सगळ्यांनी आरतीसाठी उभं राहायचं, पुढे उभे राहा. जेवढे कलाकार आहेत त्यांनी पुढे उभे राहा. चला, आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. गले में वैजंती माला, मधुर बाला बाला. कानों में कुंडल झलकती मंडल, नंद बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. कनकमय मोर मुकुट विलसे विलसे, देवता दर्शन को तरसे तरसे. बजावे चंग और मृदंग वालनी संग, लाज रखो गोप कुमारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. जहाँ से प्रकट भई गीता गीता, के अर्जुन वीर हुआ श्रोता श्रोता. दिखाया विश्वरूप हुआ दिल खुश, मिटाई भ्रांति अर्जुन की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, श्री
गिरिधर कृष्ण मुरारी की त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय।